सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त सन्माननीय दीपा मुधोळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय देवसटवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदेड जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी या सर्वांच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आम्ही सायन्स कॉलेजच्या ग्राउंडवर या ठिकाणी केलेलं आहे। क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आपल्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर लक्ष्मण शिंदे सरांच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे। आउटडोअर मध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी या विविध स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आहे। तसेच इंडोर गेम मध्ये बुद्धिबळ स्पर्धा, बॅडमिंटन, तसेच टेबल टेनिस अशा विविध स्पर्धेचं आयोजन एक रेग्युलर मध्ये कर्मचाऱ्यांना उत्साह निर्माण व्हावा, रेग्युलरच्या कामामधून थोडंसं मोकळीक वेळ काढून आपण या ठिकाणी उत्साह वाढवण्यासाठी माननीय आयुक्त मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। या क्रीडा स्पर्धेच्या सहभागामध्ये व्हॅलिडिटीचे अधिकारी कर्मचारी, तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे कर्मचारी, तसेच आमच्या विविध कंपनीतले जे आउटसोर्सिंगचे कर्मचारी आहेत त्यांना पण यामध्ये आम्ही सामावून घेतलेलं आहे। आमच्या निवासी शाळा असतील, तसेच विविध वसतिगृह असतील, या ठिकाणचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी सर्वजण या क्रीडेमध्ये सहभागी झालेले आहेत। तरी मी सहाय्यक आयुक्त मिनगिरे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि माननीय आयुक्त मॅडमचं या ठिकाणी मी आभार मानतो। आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे। एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये दिसून येत आहे। तरी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। मागच्या वर्षी नांदेड जिल्ह्याला विभागीय स्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा घेण्याची संधी मिळालेली होती। खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धेचं नियोजन आम्ही केलेलं होतं। या वर्षी सुद्धा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मागच्या वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीने स्पर्धा घेतल्यामुळे या वर्षी पण आम्हाला संधी मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण याच्या विद्यमाने आज जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आली आणि या क्रीडा स्पर्धामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, निवासी शाळा आणि सर्व वसतिगृह यांनी सहभाग नोंदविला आणि आज जो क्रीडा स्पर्धा घेतली आहे ते आमचे माननीय सहाय्यक आयुक्त मिनगिरे सर यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रेरणा देऊन सुरुवातीला आम्ही क्रीडा गेम, पथकाचं संचालन आणि त्यानंतर राष्ट्रगीतांनी सुरुवात केली आणि त्यानंतर मग पुरुष गटामध्ये क्रिकेटचा सामना सुरू झाला आणि त्यानंतर गायके मॅडमला टीम मेंबरला सांगून इकडे आमच्या कबड्डी, खो खो आणि रस्सीखेच हे 3 गेम आतापर्यंत झालेले आहेत। इथून पुढे आता आम्ही रनिंग आणि बॅडमिंटन आणि क्रिकेट हे खेळ खेळणार आहोत। आणि लवकरच आम्हाला असं वाटते की आमचा खेळ आणि आमचा उत्साह बघून सरांनी विभागीय स्पर्धा घ्यावी। धन्यवाद। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या वतीने आज आपण जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। आपल्या क्रीडा स्पर्धेचं जे सुरुवात आहे ती पथसंचलन झालेली आहे आणि अगोदर सहाय्यक आयुक्त माननीय मिनगिरे साहेब यांनी प्रास्ताविक मांडून सगळ्या जे क्रीडा स्पर्धक आहेत त्यांचा खूप उत्साह वाढवलेला आहे आणि विशेषतः महिलांची टीम देखील खूप उत्साहाने खेळलेली आहे। इथे आपण आज महिलांकडून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील महिला, शासकीय निवास शाळेतील महिला, शासकीय वसतिगृहातील महिला यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविलेला आहे। तसेच आमचे ब्रिस्क इंडिया कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा खूप छान खेळलेले आहेत। इथे आम्ही आतापर्यंत कबड्डी, खो खो, रस्सीखेच या स्पर्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे पार पडलेल्या आहेत आणि पुढच्याही स्पर्धा अशाच पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त करते। सर्व समाज विभागाचे कर्मचारी अधिकारी आले होते, तो वेगळाच आनंद होता। आज काय वाटतं? आज खूप खूप आनंद वाटते। आम्ही मागच्या वर्षी विभागीय स्पर्धेचं आयोजन धाराशिव, हिंगोली, लातूर, नांदेड या 4 जिल्ह्याचं आयोजन आपण मागच्या वर्षी SRT युनिव्हर्सिटीमध्ये नांदेड जिल्ह्यानं आयोजन केलेलं होतं। त्या देखील आपण अतिशय हिरिरीने सहभाग घेतला होता आणि खूप छान स्पर्धा पार पडलेल्या होत्या। याही वर्षी आम्ही खूप छान खेळून जिल्हा स्पर्धेतून विभागीय स्पर्धेत जाऊ आणि त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेतही जाऊ अशी इच्छा व्यक्त करते। सांस्कृतिक स्पर्धा व्हायला पाहिजे, सांस्कृतिक स्पर्धाही व्हायला पाहिजे। सगळ्या महिलांची पण इच्छा आहे, होतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। थँक्यू।